आणि महत्त्वाची बातमी, दिल्लीमधल्या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 30हून अधिक जण यामध्ये जखमी झाले। 7 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आणि इतर मृतदेहांची ओळख पटवणं अद्याप सुरू आहे। या भीषण स्फोटाचे थरारक असे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। स्फोट झाल्यानंतर नागरिकांची एकच धावपळ उडाली। यावेळचे भयावह दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले। दिल्लीतील स्फोटाची थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। स्फोट होताच परिसरात आरडाओरडा आणि गोंधळ सुरू झालेल्या दृश्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये स्फोट घडला तेव्हा त्याचा आवाजही ऐकू येतोय। व्हिडिओत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे, मात्र त्याच क्षणी एक शक्तिशाली स्फोट झाल्याचा आवाज व्हिडिओत येतोय। त्यानंतर पळा पळा असा माणसांचा आवाज व्हिडिओत ऐकू येत आहे। स्फोटानंतर घटनास्थळी झालेला गोंधळ दिसतोय। दिल्लीतील भीषण स्फोटाचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला। स्फोट होताच मोठा आवाज आणि परिसरातील आगीचे लोट या व्हिडिओत पाहायला मिळतात। इथल्या दृश्यांमध्ये स्फोटाच्या तीव्रतेची जाणीव होते आहे। यात 9 जणांचा मृत्यू झालाय तर 30हून अधिक जण जखमी झाल्याची आतापर्यंत माहिती आहे। तर दिल्लीमधल्या स्फोटामागे व्हाईट कॉलर मॉड्यूल असल्याचं दिसून येत आहे। दिल्ली स्फोटाशी 5 डॉक्टरांचं कनेक्शन असल्याचं समोर येत आहे। दहशतवादी हल्ल्यामध्ये डॉक्टरांचा संबंध असल्याचा संशय आहे। डॉक्टर उमर मोहम्मद, पुलवामाचा रहिवासी। डॉक्टर मुजम्मिल शकील, पुलवामाचा रहिवासी। डॉक्टर आदिल राधर, अल फलाह रुग्णालयामध्ये डॉक्टर। डॉक्टर मोहिउद्दीन, फरीदाबादमध्ये कामाला। डॉक्टर शाहिना, जम्मू काश्मीरची डॉक्टर, फरीदाबादमध्ये कामाला। दिल्ली स्फोटामागे व्हाईट कॉलर मॉड्यूल। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटात व्हाईट कॉलर मॉड्यूल कनेक्शन पाहायला मिळतंय, कारण यात 1-2 नव्हे तर 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर येत आहे। दिल्लीत स्फोटापूर्वी जम्मू काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत 2 ठिकाणाहून 2900 किलो आयईडी बनवण्याचं केमिकल, शस्त्र आणि दारुगोळा जप्त केला। ही कारवाई जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवात उल हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित आंतरराज्य नेटवर्कचा छडा लावण्यासाठी झाली। तपास यंत्रणांची कारवाई आणि दिल्ली स्फोट याचा थेट संबंध आहे। या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरांचा संबंध समोर येत आहे। प्रत्येक पुरावा कुठल्या ना कुठल्या डॉक्टरशी जोडला जात आहे। डॉक्टर उमर मोहम्मद, स्फोटातील I-20 कार पुलवामातील डॉक्टर उमरच्या नावावर आहे। स्फोटावेळी तो कारमध्येच होता। डॉक्टर आदिल अहमद, जम्मू काश्मीर पोलिसांनी अनंतनाग इथे डॉक्टर आदिल अहमद राठरला अटक केली। तो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर होता। त्याच्या लॉकरमधून AK-47 रायफल सापडली। त्याचा जैश आणि अन्सार गजवात उल हिंदशी संबंध आढळला। डॉक्टर शाहिना शाहिद, फरीदाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहिनाचाही दिल्ली स्फोटाशी संबंध। भारतात महिलांची जैश संघटनेसाठी भरती करण्याची शाहिनावर जबाबदारी होती। जमात उल मोमिनत ही जैशची महिला शाखा आहे। मसूद अझहरची बहीण या महिला शाखेची प्रमुख आहे। 7 नोव्हेंबरला लखनौच्या महिला डॉक्टर शाहिना शाहिदच्या कारमधून कॅरोम कॉक नावाची असॉल्ट रायफल सापडली। महिला डॉक्टर शाहिना शाहिद फरीदाबादच्या अल फलाह युनिव्हर्सिटीत कार्यरत आहे। डॉक्टर अहमद मोहिउद्दीन, गुजरात ATSनं 7 नोव्हेंबरला हैदराबादच्या डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यदला अटक केली। त्यानं चीनमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि रिसिन नावाचं विषारी रसायन तो तयार करत होता। त्याने दिल्लीच्या आझादपूर मंडी, अहमदाबादच्या नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनौच्या RSS कार्यालयाची रेकी केली होती।
डॉक्टर मुझम्मिल शकील 10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून काश्मीरचा डॉक्टर मुझम्मिल शकील याला अटक झाली। तो अल फलाह युनिव्हर्सिटीत शिकवत होता। त्याच्याकडून 360 किलो अमोनियम नायट्रेट आणि 2563 किलो स्फोटकं जप्त केलीत। त्याचा जैशशी संबंध आहे आणि तो श्रीनगरमध्ये दहशतवादी पोस्टर लावण्यात सामील होता। षडयंत्र रचणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं। दोषींना कठोर शिक्षा देणार, आम्ही सुरक्षा यंत्रणेच्या संपर्कात आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले। दिल्ली स्फोट प्रकरणावर पंतप्रधान मोदींचा भूतानमधून इशारा। पूरा देश उनके साथ खड़ा है। मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था। हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी। इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा। I extend my heartfelt condolences to all those who lost their lives in the tragic incident that occurred in Delhi yesterday. I pray to God to grant strength and solace to the bereaved families in this hour of deep grief. From this platform, I wish to assure my citizens that the country's leading investigative agencies are conducting a swift and thorough inquiry into the incident. The findings of the investigation will soon be made public. I want to formally assure the nation that those responsible for this tragedy will be brought to the justice and will not be spared under any circumstances. I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद असण्याची शक्यता आहे। डीएनए चाचणी करून तो डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी केली जाणार आहे। तपास यंत्रणा शोध घेत असल्याच्या भीतीने उमरनेच ब्लास्टचा कट रचला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दिल्लीतील I-20 कारमध्ये फिदायीन स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। स्फोट होण्याच्या 3 तास आधी I-20 कार सुंदरी मस्जिद जवळ पार्क होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटांनंतरच हा स्फोट झाला। सुंदरी मस्जिद जवळील रस्त्यावरून जाताना कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। ह्युंदाई I-20 कारमध्ये विस्फोटक होतं अशी माहिती आहे। फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी कनेक्शन असल्याचा संशय आहे। I-20 कारने 10 तास 48 मिनिटांमध्ये दिल्लीमधील कोणकोणत्या भागामध्ये प्रवास केला ते देखील आपण पाहूया। लाल किल्ल्याजवळ स्फोट प्रकरणातील I-20 कार सकाळी 8 वाजता बदरपूर टोल नाक्यावरून दिल्लीत दाखल झाली आणि संध्याकाळी 6:52 स्फोट झाला। फरीदाबादमधून खरेदी केलेल्या या कारचे संबंध काश्मीर, लखीमपूर आणि गुजरात पर्यंत जोडलेले आहेत। या कारनं स्फोटाच्या आधी 10 तास 48 मिनिटं राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी प्रवास केला। या संदर्भात स्पेशल सेलनं 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत। 8:20 ओखला औद्योगिक क्षेत्राजवळील पेट्रोल पंपावर ही कार दिसली। चालकानं काही वेळ याच ठिकाणी कार थांबवली होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारची नंबर प्लेट स्पष्ट दिसून आली। सुमारे 7 तासांनंतर I-20 कार सुनहरी मशिदीजवळच्या पार्किंग क्षेत्रात आली। याच ठिकाणी कार सुमारे 3 तास उभी होती। संध्याकाळी 6:48 कार पार्किंगमधून बाहेर पडली आणि काही वेळानंतर दर्यागंज आणि काश्मीरी गेटच्या दिशेने निघाली। कार पार्किंगमधून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 4 मिनिटात स्फोट झाला। स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला। स्फोटाच्या आवाजानं जुन्या दिल्लीचा परिसर हादरला। पोलीस, अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत। स्पेशल सेलनं दर्यागंज, काश्मीरी गेट, सुनहरी मशिदीच्या आसपासच्या कॅमेऱ्यांची तपासणी केली। त्यानंतर पार्किंगमधून बाहेर आल्यानंतर ही कार काश्मीरी गेट आणि सुभाष मार्गाच्या दिशेने गेली। स्फोटात वापरली गेलेली I-20 कार फरीदाबादमधील आहे।
रॉयल कार झोन नावाच्या शोरूम मधून ही कार खरेदी करण्यात आली होती. पोलिसांनी डीलरशिपच्या नंबरवर संपर्क साधला असता फोन बंद आढळला. आता शोरूम मालक आणि त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या रडारवर 13 संशयित आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांनी आमिर नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याची सखोल चौकशी सुरू आहे. संबंधित व्यक्ती स्फोटापूर्वी दिल्लीत होता आणि कारच्या संपर्कात आला होता असा संशय यंत्रणांना आहे. I-20 कारचे सीसीटीव्ही समोर आले आहेत. I-20 कार बदरपूर टोल नाक्याजवळ दिसून आली. सीसीटीव्हीनुसार सकाळी 8:13 बदरपूर टोल नाक्यावरून उमर दिल्लीमध्ये दाखल झाला. उमरने मास्क घातल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं, तर पीयूसी चेक करताना सुद्धा ही कार सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. कारमध्ये 3 लोक असल्याचं समोर आले. I-20 कार सकाळी 7 वाजता फरीदाबाद मधल्या एशियन हॉस्पिटल समोरून सुद्धा गेली होती. तर सकाळी 8:13 बदरपूर टोल नाक्याजवळ ही कार दिसलेली आहे. सीसीटीव्ही चेक केला असता त्यामध्ये ही दृश्य दिसली आहेत. तर पीयूसी चेक करताना कार सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्यामध्ये ड्रायव्हिंग सीटला एक व्यक्ती आहे, तर दोघे जण या कारच्या बाहेर उतरले होते पीयूसी काढण्यासाठी. त्यातला एक पुढे बसला, त्यातला एक मागे बसला होता. स्फोटातील I-20 गाडी आमची नाही असा दावा उमरच्या कुटुंबियांकडून करण्यात आला. आमची गाडी अजूनही घराच्या पार्किंगमध्ये आहे असं उमरच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. तो जो कल से पिक्चर हम देख रहे हैं दिल्ली ब्लास्ट के बाद कहा जा रहा था कि ये तारीख है, लेकिन आप बता रहे हैं ये तारीख नहीं है. हमारे घर में कोई तारीख ही नहीं है. हमारे घर में उमर रशीद है, दूसरा है आमिर रशीद, बस वो दो. क्या उन्होंने कोई गाड़ी ली थी बाहर से, कहीं HR नंबर की गाड़ी जो नहीं, हमारी गाड़ी ये है, आप देख सकते हैं JK नंबर की है. हमारे और कोई गाड़ी नहीं. तो कल रात पुलिस वगैरह आई थी आपके घर, जिन्होंने यहाँ पर इन्वेस्टिगेट वगैरह किया, क्या कुछ कहा उन्होंने कुछ नहीं कहा. जब हमने नंबर ये बोला JK की गाड़ी है, तो उन्होंने और कुछ नहीं. उन्होंने बोला चलो ठीक है, इनको थाने में पूछताछ थोड़ा सा करेंगे और कुछ नहीं. तर उमरच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. उमरला त्याच्या आईने कॉल केला होता आणि आता कॉल करू नको असं उमरनं त्याच्या आईला सांगितलं होतं. मला कॉल करून त्रास देऊ नका असं देखील उमरनं आपल्या आईला सांगितलं होतं. काही दिवस मी लायब्ररीमध्ये असल्याचं उमरनं कॉलवरून सांगितलं होतं. पोलिसांच्या चौकशीमध्ये उमरच्या आईनं हा जबाब दिला आहे. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी NIAला सोपवलेला आहे. तसंच NIA आता या संपूर्ण स्फोटाचा तपास करणार आहे. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करा असे आदेश शहांनी दिले. दिल्ली स्फोटामधील दोषींना सोडणार नाही असं अमित शहांनी म्हटलंय. दोषींना कडक शिक्षा देणार, दोषी जिथे असतील तिथून शोधून काढणार असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. दोषींना कडक शिक्षा देणार, दोषी जिथे असतील तिथून त्यांना शोधून काढणार असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे. तसंच या सगळ्या स्फोटाचा तपास वेगानं करा असे आदेशही त्यांनी NIAला दिले. पुलवामामध्ये राहणारा तारिक I-20 कारचा शेवटचा मालक असल्याचं समोर आलेलं आहे. स्फोटाच्या आधी कार सुधारी मशिदीजवळ 3 तास पार्क होती. हा कारचा प्रवास नेमका कसा झालाय ते आपण पाहूया. हुंडाईची I-20 कार स्फोटासाठी वापरली गेली. स्फोटासाठी वापरलेली कार हरियाणा पासिंग होती. दिल्लीतील मोहम्मद सलमान कारचा मूळ मालक. सलमाननं 1.5 वर्षापूर्वी ओखला भागात राहणाऱ्या देवेंद्रला गाडी विकली होती. त्यानंतर देवेंद्रनं हरियाणाच्या अंबालामध्ये राहणाऱ्या नदीम खानला गाडी विकली होती. नदीमनं I-20 कार रॉयल कार झोन डीलरला विकली. पुलवामाच्या तारिकनं रॉयल कार झोनकडून I-20 कार घेतली. तारिक मूळचा पुलवामाचा असून तो फरीदाबादमध्ये राहत होता. फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटकं सापडलेला डॉक्टर मुझम्मिल शकीलही पुलवामाचाच. मुझम्मिल शकीलच्या अटकेनंतर तारिकनं घाबरून आत्मघातकी हल्ला केल्याचा संशय आहे. दरम्यान I-20 गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अजित पवार यांना यावेळी मोदी आणि शहा, फडणवीस देखील वाचवू शकणार नाहीत. पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर अंजली दमानिया यांनी हा इशारा दिलाय. सिंचन घोटाळा, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा बाहेर काढणार. अजित पवारांच्या सर्व घोटाळ्यांबाबत कोर्टामध्ये अपील करणार असं दमानिया यांनी म्हटलंय.
हायकोर्टाकडे अपील करून सिंचन घोटाळा, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा, जरांदेश्वर घोटाळा हा याच्या सगळ्या फाईल्स आता हळूहळू बाहेर काढणार आहे आणि ह्याच्यावर मी हायकोर्टात यावेळेस मात्र मी ठरवलंय सिंचन घोटाळ्यात तुम्हाला फडणवीसांनी सोडवलंय, पण याच्या पुढच्या कुठल्याही घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस काय, अमित शहा काय, मोदी काय, कोणाकडेही जा, मी कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केसमधनं बाहेर येऊ देणार नाही, ह्याची तुम्ही खात्री बाळगा.